मला एका दादानं कमेंट केली बघा, अजित दादाला प्लॅनिंग न मारण्याचा प्लॅन रचला होता, त्यांना प्लॅनिंग न मारलं आणि जो व्यक्ती 6वा व्यक्ती आहे तो चालक होय, त्याने उडी मारली विमानातून, ते असे म्हणत आहे. काय वाटते तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, हे दादा खरं बोलत आहे का? तुम्ही पण कमेंट करा, तुमची पण कमेंट मी व्हायरल करणार. ठीक आहे, तर विचार करा का अजित दादाला प्लॅनिंग न मारलं म्हणते आणि पुरी महाराष्ट्रातली जनता बोलून राहिली. खरंच प्लॅनिंग न मारलं का अजित दादाला? प्लॅनिंग कशी केली, कोणी केली? आणि 6वा व्यक्ती तो अजित दादा नाही होय, तर विमानाचा चालक होय. कारण बारामतीतला जो सरपंच तो कोण होय, तो माणूस असा म्हणत होता की पॅन निळसर रंगाचा होता. अजितदादांना कधी पॅन निळसर रंगाचा घातला नाही, कारण मंत्री संत्री माणसं भाऊ अशा पद्धतीचे पॅन्ट घालू शकत नाही, है नाही काय? तर निळसर पॅन्ट जास्त करून ते विमानातले चालक घालतात. विमानातला चालकांना तो उडी मारली नसन, हे दादा बोलून राहिले. हे खरं बोलत असन ना भाऊ? विमानातल्या चालकाने उडी मारली असन, है नाही का? म्हणजे 6वा व्यक्ती हा विमानाचा चालक हा जिवंत आहे. मग दिमाग लावला असेल ना VSR कंपनीच्या मालकानं, तर तू एक काम करजो, विमान खाली उतरलं तर उडी मारून घ्यायचो तू जिवंत राहशील. असं तरी झालं असं. दिमाग, माणसाचे दिमाग लागते असे, बरोबर नाही काय? म्हणजे 6वा व्यक्ती हा उडी मारणारा, जो बारामतीचा सरपंचाला दिसणारा, हा विमानाचा चालक होय आणि अजितदादाला प्लॅनिंग करून मारलं असं हा दादा म्हणत आहे, कमेंट करून सांगत आहे. अहो मग प्लॅनिंग कोणी केली असं मारण्याची? अजित दादाला मारून कोणाचं भलं झालं, कोणाला फायदा झाला? नक्की कमेंट करून, कारण तुमची कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी. कारण तुमची कमेंट ही मला एक मोटिवेट करतं, एक प्रश्न सांगण्याचं माध्यम आहे तुमची कमेंट, त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. आता दादांना कमेंट केली, याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे, कळलं का? म्हणून सांगण्याचा हेतू हाच माझा आहे की 6वा व्यक्ती हा अजित पवार नाही होय, हा होय कोण? विमानाचा चालक, त्याने उडी मारली असे दादा म्हणत आहे. आणि अजित दादाला प्लॅनिंग न मारला, आणि हे प्लॅनिंग रचली होती. पण प्लॅनिंग कशा पद्धतीने रचली होती, काय रचली होती? अशी रचली होती का प्लॅनिंग? अगोदर VSR कंपनीच्या मालकानं विमानाचं इन्शुरन्स काढलं आणि त्या चालकाचं इन्शुरन्स काढलं. त्या विमानात पेट्रोलचे टँक भरून ठेवले होते, डब्बे भरून ठेवले होते, जिथं रिकामी जागा राहते तिथं. विमानाचे 2 चालक बदलले. विमानात काय प्रॉब्लेम आहे काय नाही, विमानात गडबड काय आहे हे चेक केलं नाही. जेव्हा अजित पवार साहेब रवाना होतात तेव्हा विमानात चेक केलं नाही. चेक करणारे कसे? जसे आपण एखादी गाडी 2 व्हीलर, आपल्याला 50-60 किलोमीटर दरम्यान जायचं आहे, दुसऱ्या जिल्ह्यात जायचं, दुसऱ्या तालुक्यात जायचं, तर आपण गाडी चेक करतो का गाडीत पेट्रोल आहे का नाही आहे, गाडीची टँक कशी आहे, पेट्रोल आहे की नाही आहे, चक्क्यात हवा आहे की नाही आहे, टायर कसं आहे, काय कसं, सगळं चेक करतो ना. तसं विमान का चेक केलं नसन? का विमान चेक केलं असन, का चेक केले नसन, चेक करणारे गायब केले असन? अरे असा भरपूर शक हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे ना, आहे ना. मग विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा, विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा की अजित पवार साहेबाला कशा पद्धतीने मारलं असल? प्लॅनिंग न मारलं ना. कमेंट सांगितली दादांना प्लॅनिंग न मारलं, आणि उडी मारणारा 6वा व्यक्ती हा चालक विमानाचा. मग साला हरामखोर गेला कुठं हा? जोपर्यंत हा चालक सापडणार नाही आपल्याला, तोपर्यंत जे रियालिटी काय आहे आपल्याला समजणार नाही आणि जनतेपर्यंत येणार नाही. हा जोपर्यंत हा 6वा व्यक्ती हरामखोर सापडत नाही तोपर्यंत आपल्याला माहित पडणार नाही का हा कोण आहे काय नाही, कोण जिवंत आहे. माझं एकच म्हणणं आहे, 6वा व्यक्ती अजित पवार साहेब असायला पाहिजे. आणि परमेश्वराला माझं एकच म्हणणं आहे, 6 व्यक्ती अजित पवार साहेबाला ठेवतो रे, कोणाला नको ठेवतो. मग अजित पवार साहेब आल्या म्हणजे एंट्री झाली म्हणजे त्याच्या गाडीतून नाही सालपटा काढा ढुंगणाचे, मग समजन, बरोबर नाही का? मग ह्या दादा 6वा व्यक्ती सांगू आला विमानाचा चालक उडी मारणारा, प्लॅनिंग न मारलं. कारण बरोबर आहे भाऊ, कारण माझ्या डोक्यामध्ये आलं की साल अजित पवार साहेबांचे 2 पायलट चेंज झाले ना. अजित पवार साहेबांचे CCTV फुटेज जेव्हा विमानातून येत, म्हणजे मुंबईमधून विमान उडलं
तर विमानात बसताना त्याचे जे सीसीटीव्ही फोटो ते सगळे डिलीट मारले असल, बरोबर नाही का? ते डिलीट मारले असल. आणि त्या विमानात पेट्रोल ठेवले होते. आणि एक म्हणजे त्या विमानाचं इन्शुरन्स काढलं 2 ते 3 महिन्याच्या अगोदरच. त्या चालकाचं इन्शुरन्स काढलं. म्हणजे काहीतरी दाल में कुछ काला आहे, हाय नाही काय? तुम्हाला वाटतं ना? अरे नक्की कमेंट करा. तुमची कमेंट लय महत्वाची आहे मला. तुमचा कमेंट लय महत्वाचा. अबे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, नका करू काहीच. तुम्ही कमेंट करा. तुमची कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी. कळलं काय? अरे भाऊ, आपला अजित पवार गेला, महाराष्ट्राचा धगधगता दिवा गेला. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. मी तर तुम्हाला झोप लागायला नाही पाहिजे. नक्की कमेंट करून सांगा की सावा व्यक्ती खरीच हे दादा सांगत आहे की विमानाचा चालक होय म्हणून, का अजित पवार साहेब होय, आणि त्यांच्या प्लॅनिंग न खात झाला का? नक्की कमेंट करा. सांगा मला, प्लॅनिंग ने अजित दादाचा मर्डर केला का? त्यांचा घात केला का अपघात आहे हा? नक्की कमेंट करा. दादाचं काय म्हणणं आहे त्या पद्धतीचं. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.